कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सत्यनारायण भगवान की जय। मित्रांनो, आजपासून आपल्या स्वस्तिश्री ह्या चॅनलवर आपण सत्यनारायण व्रतकथा ही श्रवण करणार आहोत आणि समजून घेणार आहोत। सत्यनारायणाचे कथा ही 5 अध्यायामध्ये आहे। पहिल्या अध्यायामध्ये सत्य हाच नारायण आहे। सत्यम परम धीमहि, सत्य हाच परमेश्वर आहे। या सत्यरूपी परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न, त्याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न, त्याच्या वाटेवर, सत्याच्या वाटेवर चालण्याचा संकल्प हा पहिल्या अध्यायामध्ये जाणून घ्यायचा असतो आणि या सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा ही पहिल्या अध्यायामधून आपल्याला मिळत असते। मित्रांनो, स्कंध पुराणाच्या अंतर्गत सत्यनारायण व्रतकथा ही आपल्याला बघायला मिळते। तिचंच काहीसं चिंतन हे आजपासून आपण करणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। प्रथमोऽध्यायः। व्यास उवाच। एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादया प्रपच्छ मुनयः सर्वे नागा पौराणिकं खलु। व्यास उवाच। व्रतेन तपसा वाक्या प्रपच्छे इच्छितः परिणाम तत्सर्वान् श्रोतिमिच्छाम कथयस्व महामुने। मित्रांनो, नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादिक ऋषी जमलेले आहेत। नैमिषारण्य हे एक साधना स्थळ आहे। आजही ते नैमिषारण्य उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतं। अतिशय निसर्गरम्य, अतिशय शांत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे नैमिषारण्य, ज्या ठिकाणी ऋषी मुनी हे तप साधना करीत असत। एकदा सर्व ऋषी मुनी ब्रह्मदेवांचं भगवान विष्णूंकडे प्रार्थना करतात की आम्हाला असं एखादं स्थान तुम्ही बनवून द्या की ज्या ठिकाणी आम्ही एकांतामध्ये आपल्याशी एकरूप होऊन आपली साधना, आपली भक्ती, जप तप सत्संग करू शकतो। त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि सांगितलं की हे सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी तुम्ही ते क्षेत्र समजा जे तुम्हाला हवंय आणि निमिष मात्रामध्ये ते सुदर्शन चक्र हे ज्या ठिकाणी थांबलं, ज्या अरण्यामध्ये जाऊन स्थिर झालं, ते अरण्य नैमिष अरण्य। निमिष मात्रामध्ये जे प्राप्त झालं
ते नैमिषारण्य. आणि तेव्हापासून आजही नैमिषारण्य हे स्वतःची वैयक्तिक आध्यात्मिक साधना, जप तप सत्संग करण्याचं पवित्र असं स्थान आहे. अशा ह्या नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादिक ऋषी जमलेले आहेत. आणि त्या ठिकाणी 1000 वर्षापर्यंत चालेल एवढं मोठं सत्संगाचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनामध्ये जप चाललेला आहे, तप चाललेला आहे. त्या आयोजनामध्ये कथा चालली आहे, कीर्तन चाललंय, भजन चाललंय, ध्यान चाललंय, यज्ञ चाललेला आहे. सर्व प्रकारचे आध्यात्मिक कार्य त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि असाच दुपारच्या वेळेस यज्ञ मंडपामध्ये यज्ञ चाललेला असताना त्या ठिकाणी सूत मुनींचं आगमन झालेलं आहे. सूत मुनींचं आगमन झाल्यानंतर लगेचच त्यांना बघितलं आणि शौनकादिक 88,000 ऋषीमुनी एकाच वेळेस उठून उभे राहिले आणि त्यांनी सूत मुनींना नमस्कार केलेला आहे. सूत मुनींना व्यासपीठावर बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांचा आदर सन्मान केला. आणि शौनकादिक ऋषी सूत मुनींना निवेदन करतायत, गुरुदेव या ठिकाणी 1000 वर्षापर्यंत चालेल एवढं मोठं सत्संगाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. का केलेलं आहे हे आयोजन? कारण भगवान श्रीकृष्ण आपली सर्व जीवन लीला संपवून या भूतलावर आपलं धर्मस्थापनेचं कार्य पूर्ण करून युगानुयुगाचा अधर्म दूर करून पुन्हा एकदा सत्याची स्थापना करून भगवान श्रीकृष्ण आपल्या गोलोकी अंतर्ध्यान झालेले आहेत. गोलोकी ते परतलेले आहेत. त्यांनी आपला हा भूलोक सोडून दिलेला आहे. जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण या भूलोकावर होते तोपर्यंत ह्या भूलोकावर कलीचा प्रवेश होऊ शकत नव्हता. मात्र जसे भगवान श्रीकृष्णांची अनुपस्थिती झाली तसं कलियुगाला फावलं आणि कलियुगाने लगेच प्रवेश केला. त्यावेळी द्वापार युग संपलं आणि चतुर्थ कलियुग सुरू झालं. आणि आपले ऋषीमुनी हे केवळ काही पूजापाठ करणारे, गुहेमध्ये जाऊन डोळे बंद करून बसणारे, वैराग्य धारण करून संसाराकडे पाठ फिरवणारे, दाढी जटा वाढवून स्वतःचा देह केवळ विद्रूप करणारे असे नव्हते. तर आपले ऋषीमुनी हे प्रयोगशील होते, हे प्रयत्नवादी होते, हे पुरुषार्थी होते. आणि असे ऋषीमुनी बुद्धिवादी होते. असे ऋषीमुनी अंतर्ज्ञानी होते. असे ऋषीमुनी त्रिकाल ज्ञानी होते. भूत भविष्य आणि वर्तमान जाणणारे होते. आपल्या अंतर्ज्ञानाने भविष्यात डोकावून बघण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. आणि असे ऋषीमुनी आज कलियुगाच्या या प्रारंभी भविष्यात डोकावून बघतायत तर त्यांना दिसतंय कलियुगाचा प्रभाव सर्वत्र होणार आहे. काय कलियुगाचा प्रभाव आहे? कलियुगाचं एक लक्षण आहे कली कलहप्रिया. कलियुगाला कलह अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून आजही आपण बघतो समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी भगवंताची भक्ती कमी पडते, ज्या ज्या ठिकाणी धार्मिक संस्कार कमी पडतात, ज्या ज्या ठिकाणी इंद्रिय निग्रह कमी पडतो, ज्या ज्या ठिकाणी मन चंचलता वाढते, मनस्थिरता ज्या ठिकाणी कमी झालेली आहे, ज्या मनामध्ये भगवंताला स्थान नाही, ज्या घरामध्ये भगवंताला स्थान नाही,
त्या ठिकाणी कली आपला प्रभाव दाखवतो. आणि काय प्रभाव आहे? कली कलहप्रिया. कलियुगाला कलह अतिशय प्रिय आहे आणि अशा सर्व ठिकाणी कलह होतो. आणि आज म्हणूनच आपण गावागावात, गल्ली गल्लीत, घराघरात, नात्या गोत्यात सगळीकडे आपण कलह बघतोय. प्रेमाची कमी पडत चाललेली आहे. भगवत भक्तीसाठी लोकांकडे वेळ नाहीये. आणि अशा ह्या सगळ्या आचरणामुळं अधर्माला फावतं आणि अधर्म वाढत जातो. अधर्माला बळ मिळतं, धर्म क्षीण होत जातो. धर्म हळूहळू संपत जातो या कलियुगामध्ये. आणि म्हणून ह्या कलियुगामध्ये सुद्धा धार्मिकता टिकून राहावी, सात्विक ऊर्जा टिकून राहावी, त्यासाठी आम्ही एवढं मोठं धार्मिक आचरण केलेलं आहे, धार्मिक अनुष्ठान या ठिकाणी करत आहोत. त्यातून आम्ही एक सात्विक ऊर्जा या कलियुगामध्ये सुद्धा निर्माण करत आहोत. यासाठी हे सगळं आयोजन आहे. गुरुदेव ह्या ठिकाणी आता सध्या जप चाललाय, तप चाललंय, भजन चाललंय, कीर्तन चाललंय, कथा चाललीय, ध्यान चाललंय, सत्संग चाललाय, यज्ञ चाललेला आहे, सगळं काही चाललंय. मात्र तरी सुद्धा आम्हाला उपाय दिसत नाहीये, उपाय सापडत नाहीये. कोणत्याही ह्या सत्कर्मातून कलियुगामध्ये काही साध्य होईल आम्हाला असं वाटत नाही. कृपया आम्हाला आपण योग्य ते मार्गदर्शन करावं. आणि मग सूतमुनी व्यासपीठावर बसून शौनकादिक ऋषींना मार्गदर्शन करू लागलेत. बघा आमची भारतीय संस्कृती किती दिव्य आहे. आपल्या देशाचं नाव आहे भारत. भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे त्याच्या मागे असलेला, ज्ञानाच्या मागे असलेला भारत. ज्या देशामध्ये आजपर्यंत केवळ ज्ञानाला या ठिकाणी प्रतिष्ठा मिळाली, केवळ संस्कारांना प्रतिष्ठा मिळालेली आहे, या देशामध्ये मनुष्य केवळ ज्ञानाने आणि संस्कारांनीच मोठा मानला जातो. मग त्यामध्ये इतर कोणताही फरक केला जात नाही. त्यामध्ये इतर कोणतीही पात्रता बघितली जात नाही. मग तो व्यक्ती कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, काय वय आहे, कोणाचा मुलगा आहे, घराणं काय आहे, ही कोणतीच गोष्ट त्यावेळेस बघितली जात नाही. केवळ आम्ही ज्ञानाच्याच गोष्टी करतो. आणि ज्याच्या जवळ ज्ञान आहे, ज्याच्या आचरणामध्ये ते ज्ञान दिसतंय, जो भगवंताचा भक्त आहे, अशाच व्यक्तीला या देशात मान सन्मान मिळतो आणि मिळायला पाहिजे. बघा सूत मुनी हे ब्राह्मण नाहीये, त्या उलट शौनकादिक ऋषी हे ब्राह्मण आहेत. बघा त्या ठिकाणी शौनकादिक ऋषी हे वयोवृद्ध सुद्धा आहे, मात्र सूत मुनी हे अतिशय तरुण आहेत. शौनकादी ऋषी हे त्या ठिकाणी संख्येने जास्त आहे, 88,000 आहेत आणि सूत मुनी हे एकटेच आहेत. मात्र तरी सुद्धा त्यांना बघितल्यावर 88,000 ऋषीमुनी उठून उभे राहिले, कमरेत झुकले, नमस्कार केला, पूजन केलं आणि आता त्या सूत मुनींना व्यासपीठावर बसवलंय, उंच स्थान दिलंय, स्वतः मात्र खाली बसलेत. खरं तर देणारा नेहमी वर असतो, है ना. पावसाचं पाणी देणारं आकाश वर आहे, मात्र घेणारी जमीन खाली आहे. कधी आपण कोणत्या व्यक्तीला देतो तर देणारा हात नेहमी वर असतो, घेणारा खाली असतो. पात्र हे खाली असतं. पात्र हे नम्र असलं पाहिजे, घेणारा हा नम्र असला पाहिजे, घेणारा हा जिज्ञासू असला पाहिजे, घेणाऱ्याला घेण्याची तळमळ असली पाहिजे.
आणि देणारा नेहमी वर असतो. आणि म्हणून आमच्याकडे कथा कीर्तनामध्ये सुद्धा ही पद्धत आहे की व्यासपीठ हे उंच असतं. व्यास म्हणजे ज्ञान, त्याला आपण ज्ञानपीठ पण म्हणू शकतो, की ज्या पीठावरून ज्ञानाचा झरा खालच्या बाजूला वाहतो आणि खालच्या बाजूला जे आहेत, खालच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना ते मिळेल. बसलेले जर खरोखर तहानलेले असतील, व्याकुळ असतील, तर त्यांना ते ज्ञान तृप्त करेल, त्यांना ते ज्ञान समृद्ध करेल. आणि म्हणून घेणारा नेहमी खाली असतो. शौनकादिक ऋषी खाली बसलेत. एवढा मोठा मान सन्मान हा व्यासांचा व्यक्तिशः नाहीये, हा सुतांचा व्यक्तिशः नाहीये, त्या सुतांच्या ज्ञानाचा तो सन्मान आहे. म्हणून आमच्या देशाची ही परंपरा आहे. आमच्या देशामध्ये व्यक्तीला कधीच सन्मान मिळत नाही, व्यक्तीच्या विचारांना मिळतो. कारण की व्यक्ती विनाशी आहे. व्यक्ती एक दिवस मरतो, मात्र त्याचा विचार, त्याने दिलेला संदेश, त्याने दाखवलेली दिशा, त्याने केलेलं मार्गदर्शन, त्याने दिलेलं ज्ञान हे कधी संपत नाही. अशा या नैमिषारण्यामध्ये सूतमुनी व्यासपीठावर बसून शौनकादिक ऋषींना आणि शौनकादिक ऋषींच्या निमित्तानं अखिल मानव जातीला मार्गदर्शन करत आहेत. आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करताय ह्या सत्यनारायण व्रतकथेच्या माध्यमातून. त्यावेळेस सूतमुनींनी जी सत्यनारायणची कथा सांगितली, ती कथा स्कंदपुराणाच्या माध्यमातून आज मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, सूतमुनी कथा सांगू लागले. एकदा नारद मुनी आपल्या ह्या भूतलावर आलेले आहेत, पृथ्वीवर आलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण बरेच दिवस स्वर्गात राहिलो, देवलोकात राहिलो, आणि देवलोकात आणि स्वर्गात राहिलं की हळूहळू मनुष्य त्याच्या पतनाकडे जात असतो. कारण स्वर्गात राहणं म्हणजे सुखात राहणं, आणि सुखात आपण कधी राहतो? ज्यावेळेस आपल्या गाठीशी पुण्य आहे. पुण्याच्या बलानेच आपलं सुख प्राप्त होते. मात्र ते सुख भोगताना आपलं पुण्य हळूहळू क्षीण होत जातं. आणि म्हणून गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. एकदा पुण्य क्षीण होत गेलं की स्वर्गात राहण्याचा काळ हा संपत जातो आणि स्वर्गातून मग पतनाकडे आपण जातो. ते पुन्हा एकदा मर्त्य लोकावर म्हणजे भूलोकावर येतो. भूलोकावर काय येतो? जसं मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होत चालली, 15%, 10% राहिली की आपण लगेच चार्जिंगला लावली पाहिजे, पुन्हा चार्जिंग करून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस ती चार्जिंग 70, 80, 90% किंवा 100% होते, त्यावेळेस आपण निश्चिंत होतो मोबाईल वापरण्यासाठी. मात्र ऊर्जा ही कमी कमी होत जाते आणि पुन्हा चार्जिंगच्या द्वारे ऊर्जा ही भरावी लागते. तसं सुख भोगलं की पुण्याची ऊर्जा कमी होत जाते आणि मग पुन्हा पुण्य कमवावं लागतं सत्कर्मांच्या द्वारे, परोपकाराच्या द्वारे, आध्यात्मिक साधनेच्या द्वारे. आणि हे पुण्य केवळ मनुष्यालाच कमवावं लागत नाही, तर देवतांना सुद्धा कमवावं लागतं. देवतांना सुद्धा या भूतलावर यावं लागतं. आणि म्हणूनच या भूतलावर महात्म्यांचा जन्म होतो, पुण्यात्मांचा जन्म होतो, सज्जनांचा जन्म होतो. आणि म्हणूनच या भूतलावर हरिभक्त परायण जी मंडळी आहेत, ब्राह्मण मंडळी आहे, साधू संत आहे, सज्जन आहेत, सद्गुरू संतांचा जन्म होतो. तो यामुळेच की त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन सत्कर्म करावी लागतात. त्या सत्कर्माच्या माध्यमातून पुन्हा एकदा धर्माची स्थापना करावी लागते. धर्म आचरण करावा लागतो, करून दाखवावा लागतो. इतरांना आचरणाच्या माध्यमातून धर्माचा संदेश द्यावा लागतो, धर्म समजून सांगावा लागतो. आणि म्हणून नारदांनी एकदा ठरवलं की आता थोडंसं पुण्य कमावलं पाहिजे, आता थोडंसं सत्कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून नारद ऋषी पुण्य पावन अशा ह्या भारत भूमीमध्ये आले. बघा, या भूतलावर
सगळी जमीन जी आहे ती पुण्य पवित्रच आहे, कारण की जमिनीमध्ये महालक्ष्मीचा वास आहे. मात्र त्या जमिनीवर सुद्धा आशिया खंड हा अतिशय पवित्र मानलेला आहे, कारण की आशिया खंड हे आज नाव आहे. पूर्वी याचं नाव भरतखंड होतं. आणि या भरतखंडामध्ये सुद्धा भारतवर्ष म्हणजे आपला भारत देश हा अतिशय पवित्र आहे. मंडळी, या भारत भूमीमध्ये असे काही एनर्जी सेंटर आहेत, सात्विक ऊर्जेचे असे काही क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये गेल्यावर तुम्हाला सात्विक ऊर्जाच मिळणार. त्या ठिकाणी जर तुम्ही मौन ठेवून आध्यात्मिक साधना केली तर तुमची आध्यात्मिक पातळी, आध्यात्मिक ऊर्जा ही वाढत जाते. 7 मोक्षपुऱ्या आहेत: अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायका. ही 7 मुक्तिक्षेत्र आहे. त्यानंतर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत, त्यानंतर 4 धाम, 4 मोक्षधाम आहेत. असे अनेक पवित्र असे क्षेत्र या भारतवर्षामध्ये आहे. आणि मग या ठिकाणी नारद ऋषी आलेले आहेत. आणि नारद ऋषी मग पुष्करंच प्रयागंच काशी गोदावरीं तथा, कुठे कुठे नारद ऋषी फिरले. हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम, एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. हरिक्षेत्र, हरिद्वार, कुरुक्षेत्र, काशी, प्रयाग, मथुरा, वृंदावन, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री असे अनेक तीर्थक्षेत्र नारद ऋषी फिरले. परंतु नारद ऋषींना अतिशय दुःख झाले. पवित्र क्षेत्रामध्ये फिरल्यानंतर खरं तर समाधानी व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे, मनुष्य प्रसन्न व्हायला पाहिजे. मात्र तरी सुद्धा नारद ऋषींना अतिशय दुःख झालं. का बरं? ते म्हणतात की ना पश्यम कुत्रचिच्छरम मनस्तंतोषकारकम कलिना धर्म मित्रेण धरेयं बाधिताधुना. ते म्हणतात की मला कुठेही सात्विकता दिसली नाही, कुठेही पवित्रता मला दिसली नाही. मी एकांतामध्ये गोदावरी, गंगा गोदावरी अशा पवित्र नद्यांच्या सानिध्यामध्ये गेलो. मात्र मला त्या ठिकाणी त्या नद्या अतिशय अपवित्र झाल्यासारख्या वाटल्या. अतिशय लोकांनी त्या नद्या इतक्या प्रदूषित करून टाकल्यात, घाणेरड्या करून टाकल्यात की त्या ठिकाणी गंगा गोदावरीमध्ये आजही पावित्र्य असलं तरी मात्र स्वच्छता नाहीये, शुचिता नाहीये. अशा गंगा गोदावरी पवित्र सलीलच्या तीरावर क्षणभर सुद्धा बसण्याची, विसावण्याची इच्छा होत नाहीये. मी काही मंदिरांमध्ये गेलो, मात्र त्या ठिकाणी मी बघितलं की खूप मोठ्या मोठ्या बाजारपेठा त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि लोकांचा वेळ आता मंदिरात जात नाही तर त्या दुकानांमध्ये जातोय. आणि मंदिरात गेले तरी चिंतन मात्र दुकानाचंच आहे. सगळे तीर्थक्षेत्र हे व्यापार क्षेत्र झालेले आहेत. मी काही मनुष्य समुदायामध्ये गेलो तर मी बघितलं की मनुष्य आता स्वार्थी झालेला आहे. आपलं आणि आपलं परिवार याच्या पलीकडे आता त्याचं जग राहिलेलं नाही. खूप मंडूक तशी वृत्ती झालेली आहे. आणि आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरणं केवळ एवढाच पुरुषार्थाचा राहिलेला आहे. आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी, भौतिक सुखांचा आस्वाद घेण्यासाठी असा हा मनुष्य अतिशय स्वार्थी झालेला आहे. आणि असा स्वार्थ साधण्यासाठी तो कोणतंही अधार्मिक कार्य करायला आता तयार झालेला आहे. कोणतीही गोष्ट आता त्याला अधार्मिक वाटतच नाही. लाज, लज्जा, शरम सगळीकडे सोडून दिली. साधू संत हे केवळ नावालाच साधू संत राहिलेत, नावाला ब्रह्मचारी राहिलेत. पत्नी कर्कशा झालेली आहे, घरामध्ये शांती राहिली नाही. कोणत्याही आश्रमामध्ये आता घंटीचा आवाज येत नाही, भजन कीर्तनाचा आवाज आता येत नाही.
त्या ठिकाणी वेगळीच राजकारण थाटली जात आहेत. आणि मनुष्याचं मन अतिशय चंचल झालेलं आहे. मनुष्याच्या मनाला स्थिरता नाहीये. आजूबाजूला सगळी सुख आहे, सुखसाधनं खूप आहे, डोंगरा एवढी आहे, मात्र ती सुखसाधनं भोगण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे वेळ नाहीये. आणि हे सुखसाधनं भोगण्याची इतकी लालसा त्याला लागलेली आहे की त्याची सगळी वृत्ती ही बहिर्मुख झालेली आहे. तो स्वतःमध्ये कधी शांत होत नाही, स्थिर होत नाही. त्यामुळे त्याला मनशांती, प्रसन्नता, आनंद, प्रेम मिळतच नाही. भगवंताला तर तो विसरूनच गेलाय. भगवंताची भक्ती करणं विसरून गेलाय. त्यामुळे या कलियुगामध्ये आता आत्मोद्धार करून घेणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं, मोक्ष प्राप्त करून घेणं, परमात्म्याशी मिलन करून घेणं असं ध्येयच कोणाचं राहिलेलं नाहीये. ती जाणीवच कोणाला नाहीये. केवळ आणि केवळ एका मृगजळाच्या मागे, केवळ एक आभास, केवळ एक भ्रम, याच्या मागेच पळण्यामागे मध्ये सगळं जीवन मनुष्याचं व्यर्थ चाललंय, वाया चाललंय. आता या कलियुगामध्ये, या भयानशा कलियुगामध्ये काय उपाय करावा, काय करावं, कोणतं आध्यात्मिक आंदोलन उभं करावं की ज्यातून मनुष्याला सत्याची जाणीव होईल, सत्याकडे तो वळेल. या प्रश्नाची उत्तर अनेक ऋषी मुनींना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु साक्षात नारद ऋषी विचारताय असं म्हटलं की मग ऋषी मुनी अगोदरच माघार घेत होते. त्या ऋषी मुनींनी अगोदरच हत्यारं टाकून दिली. कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन करू शकत नाही, कारण की नारद हे स्वतः देवर्षी, देवतांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे असे ते नारद आहेत. अशा नारदांना आपण काय मार्गदर्शन करणार, असा विचार करून सगळे ऋषीमुनी मौन पाळत होते. शेवटी नारद ऋषी वैकुंठामध्ये गेले. वैकुंठ हे भगवान श्रीकृष्णांचं परमधाम आहे. त्या ठिकाणी भगवान विष्णू हे नित्य विराजमान असतात. सत्यलोक आहे. आपल्यावरती 6 लोक आहेत. आपण पहिल्याच भूलोकावर आहोत. भू म्हणजे जमीन, आपण ग्राउंड फ्लोअरवर आहोत. आणि वरती 6 मजले आहेत. भूलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. 7वा मजला आहे सत्यलोक. आणि हा सत्यलोक म्हणजे भगवान महाविष्णूंचं, भगवान श्रीकृष्णांचं परमधाम, वैकुंठधाम. मोक्ष मिळणे म्हणजे त्या ठिकाणीच आपण स्थिर होणे, परमात्म्याशी एकरूप होणे. त्या वैकुंठ धामामध्ये नारद ऋषी पोहोचलेले आहेत. आणि लांबूनच त्यांनी शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान विष्णू गरुडासनावर विराजमान आहेत असं बघितलं. आणि त्यांनी भगवान विष्णूंची त्या ठिकाणी प्रार्थना केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान महाविष्णु की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा आपल्या मधुर वाणीने अनेक स्तुती सुमन ही भगवंतावर नारदांनी उधळलेली आहे. आपल्या स्तुतीने भगवंत प्रसन्न होतात. बघा, स्तुती सर्वांना प्रिय आहे. भगवंतांनाही स्तुती प्रिय आहे. आपण ज्यावेळेस भगवंताची हात जोडून प्रार्थना म्हणतो, एखादा श्लोक म्हणतो, एखादा मंत्र म्हणतो, एखादं स्तोत्र म्हणतो, भजन करतो, कीर्तन करतो, यामध्ये आपण वेगळं काहीच नाही, केवळ भगवंताची स्तुतीच करतो. आणि या स्तुतीने भगवंत प्रसन्न होतात. आणि म्हणून भगवंताचं सहस्रनामावलीमध्ये एक नाम आहे स्तव्यप्रिय. भगवंताला स्तुती अतिशय प्रिय आहे. आता आपल्यासारख्या लोकांनाही स्तुती प्रिय असते. जर आपली कोणी स्तुती केली तर आपण भारावून जातो, त्याच्यावर खुश होतो. आणि कोणी आपली निंदा केली, चेष्टा केली, अपमान केली तर आपण त्याच्यावर क्रोधित होतो. पण भगवंताच्या वृत्तीमध्ये आणि आपल्यामध्ये एक फरक आहे.
भगवंताला स्तुती प्रिय असली तरी सुद्धा कोणीही आपली स्तुती करावी अशी भगवंताची बिलकुल अपेक्षा नाही आहे. आपली कोणीतरी स्तुती करावी ही मात्र आपली सामान्य लोकांची अपेक्षा असते. आणि ज्याला स्तुतीने जो हुरळून जातो त्याला जीवनामध्ये अपमान, चेष्टा याने दुःख सुद्धा भोगावं लागतं. भगवंताचा कोणी अपमान केला तर भगवंत मात्र दुःखी होत नाही. स्तुती प्रिय जरी असली तरी स्तुतीमध्ये आसक्त ते नाहीये. स्तुती करावी अशी त्यांची अपेक्षा नाहीये. मात्र जर स्तुती कोणी केलीच तर भगवंत त्यावर प्रसन्न होतात. भगवंत आज नारदावर प्रसन्न झाले आणि भगवंत म्हणतात, नारदा तू माझ्याकडे का आला आहेस हे मी जाणतो. तू मला सांगण्याची आवश्यकता नाही. कलियुगाच्या मनुष्याच्या कल्याणासाठी मी तुला आज एक उपाय सांगतो. सत्यनारायण व्रत पूजा. हे नाव भगवंताच्या मुखातून बाहेर पडलं आणि ज्यावेळेस नारदांनी ते नाव ऐकलं त्यावेळेस नारद आश्चर्यचकित झाले. नारद ऋषी म्हणतात की भगवंता, मी आजपर्यंत वेदांचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, गीतेचा अभ्यास केला, मी पुराणांचा अभ्यास केला, मात्र आजपर्यंत मला कोणत्या शास्त्रामध्ये सत्यनारायण व्रत हे नाव सापडलं नाही. भगवंत, या व्रताविषयी मला सविस्तर माहिती सांगा. त्यावेळेस भगवान सांगतात की नारदा, हे माझ्या मुखातून स्रवलेलं हे व्रत आहे. हे स्वयंभू व्रत आहे. हे व्रत नाही, हे साक्षात मीच आहे. त्यावेळेस नारदांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. सत्यनारायण व्रताचं विशेषता काय आहे, सत्यनारायण व्रत कसं करावं, कोणी करावं, केव्हा करावं, साहित्य काय, पूजा विधी काय, या पूजेचं फळ काय. त्यावेळेस महत्वाचा एक प्रश्न होता की सत्यनारायण व्रताचं विशेषता काय. त्यावेळेस भगवान सांगतात की नारदा, कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे कमी झालेलं आहे. त्यामध्ये छोट्याशा या आयुष्यामध्ये सुद्धा रोग खूप वाढलेले आहेत. मानसिक चिंता खूप वाढलेल्या आहेत. मनाला स्थिरता राहिलेली नाहीये. आणि मनुष्याकडे सगळं काही असूनही एक गोष्ट नसेल ती म्हणजे वेळ. आज माणसाकडे वेळच नाहीये. खूप खूप सुखसाधनं आपण वाढवून ठेवली, मात्र ती सुखसाधनं भोगण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये. एक अंध अशी धाव भौतिक सुखांच्या मागे चाललेली आहे. कोणाच्याही जीवनामध्ये स्थिरता नाहीये, वेळ नाहीये. त्यातल्या त्यात भगवंताच्या पूजेसाठी आणि भक्तीसाठी तर लोकांकडे अजिबात वेळ नाहीये. अशा अवस्थेमध्ये सत्यनारायण व्रतचं विशेषता अशी आहे की सत्यनारायण व्रत पूजा ही अतिशय कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण होणारी पूजा आहे. कमीत कमी वेळेमध्ये या पूजेमध्ये मनुष्य थोड्या वेळेमध्ये जास्त पुण्यफळ मिळवू शकतो. या पूजेची विशेषता अशी आहे की ही पूजा कोणीही करू शकतो. श्रीमंत असेल, गरीब असेल, मूर्ख असेल, पंडित असेल, कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा व्यक्ती असेल, तो ही पूजा करू शकतो. या पूजेसाठी कोणतंही कडक सोळवळ नाहीये. कोणतेही जाचक शास्त्रीय नियम नाहीये. ही पूजा कोणीही आपल्या मनाला वाटेल तेव्हा, आपल्या मनामध्ये येईल तेव्हा, ह्या पूजेसाठी कोणताही विशेष मुहूर्त पाहण्याची गरज नाहीये. आपलं मन ज्यावेळेस शुद्ध असेल आणि अंतःकरणापासून भगवंताची भक्ती पूजा करण्याची इच्छा निर्माण होईल, तोच मुहूर्त समजावा. ही पूजा करायची कशी? ज्या दिवशी ही पूजा करायची आहे त्या दिवशी प्रातःकाळी उठावं, मंगल स्नान करावं, आई वडिलांचे, गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन पूजेला बसावं आणि संपूर्ण पूजा मोठ्या भक्तीने, श्रद्धेने, प्रेमाने आणि शांततेमध्ये एकाग्र चित्ताने भगवंताला अर्पण करावी. केळी, दूध, तूप, गव्हाचा रवा, साखर यांनी युक्त असला प्रसादाचा नैवेद्य सत्यनारायणाला भक्तिपूर्वक अर्पण करावा. गव्हाचा रवा नाही मिळाला तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर नाही मिळालं तर गूळ घ्यावा. एखादा व्यक्ती गरीब असेल, साखर आणू शकत नसेल तर त्याने साखर न घेता गूळ घ्यावा. गरीबातल्या गरीब व्यक्तीला ही पूजा करता यावी. एखादा व्यक्ती कोकणात असेल, तो म्हणेल की माझ्याकडे गव्हाचा रवा नाही मिळत, तर त्याने तांदळाचा रवा घ्यावा. पण कोणत्याही कारणास्तव
ही पूजा आडून राहता कामा नये यासाठी भगवंतांनी ही व्यवस्था केली आहे। सर्व पदार्थ हे सव्वाच्या पटीमध्ये घ्यावेत आणि सव्वाच्या पटीमध्ये हा प्रसाद बनवावा। शुद्ध अंतःकरणाने भक्तिभावाने प्रसाद भगवंताला अर्पण करावा। आपले आप्त इष्ट मित्र सगळे सोयरे सर्वांना निमंत्रित करून सर्वांसमवेत सत्यनारायणाची ही कथा ऐकावी। नुसती त्यातली गोष्टच ऐकू नये तर त्यातला उपदेश मात्र घ्यावा आणि तो उपदेशाचं चिंतन करीत राहावं, मनन करीत राहावं आणि आपोआपच चिंतन मनन करता करता कथेतला सार, कथेतला उपदेश आपल्या जीवनामध्ये उतरेल आणि सर्वांना आपल्या हाताने प्रसाद वाटावा। त्यावेळी त्या दिवशी कोणी आपला शत्रू असेल त्याला सुद्धा निमंत्रित करावं, त्यालाही प्रसाद आपल्या हाताने द्यावा। संपूर्ण दिवसभर मौन राहावं, ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करीत राहावा। त्या दिवशी असत्य भाषण करू नये, असत्य आचरण करू नये, त्या दिवशी काम क्रोध लोभ करू नये, ब्रह्मचर्य पाळावं, सर्वांशी प्रेमाने व्यवहार करावा। रात्री सर्वांनी एकत्र बसून देवासमोर भोजन करावं। रात्री कथा कीर्तन नृत्य गायन भजन करून देवासाठी जागरण करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेचं विसर्जन करावं। बोलवलेल्या ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे। अशा प्रकारे संपूर्ण सेवा ही भगवंताला अर्पित करावी। त्यातून निश्चितच माझी म्हणजे भगवान विष्णूंची कृपा ही होत असते। या ठिकाणी सत्यनारायण व्रतकथेमधील हा पहिला अध्याय समाप्त होतो। इति स्कंदपुराणे रेवाखंडे प्रथमोऽध्यायः। सत्यनारायण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय।